हॅलो फ्रेंड्स, मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत मुरमुरे चिवडा कसा बनवायचा। ते अगदी सोपा आहे आणि करायलाही लवकर होतो। तर ही आजची रेसिपी आमच्या आईंची आहे, तर त्या करणार आहेत आजची रेसिपी। चला तर पाहूयात। मी इथे एक चटाक डाळ घेतलेले आहे, एक चटाक शेंगदाणे व अर्धा किलो पापडी घेतलेली आहे। तसेच थोडेसे सुकामेवा म्हणजे काजूचे काप घेतलेले आहेत। त्यानंतर इथे 2 पुडे लाह्याचे घेतलेले आहेत। लाह्या आपल्याला चाळून घ्यायच्या आहेत, कारण की त्याच्यामध्ये काही खडा वगैरे असलेला निघून जातो। त्यानंतर कांदा, कढीपत्ता, लसणाची पेस्ट व कोथिंबीर बारीक करून घेतलेला आहे सर्व। आता आपल्याला पापडी इथे तळून घ्यायची आहे, ही बघा। आता ही पापडी आई लाल होईपर्यंत तळून घेणार आहेत। पापडी तळली की मोठी होती बघा, फुगून येते वर। आईने पापडी पूर्ण तळून घेतलेली आहे। त्यानंतर लगेच शेंगदाणे तळतायत, हे पहा। शेंगदाणे पण आई लाल होईपर्यंत तळून घेणार आहेत, हे पहा। तर आजचा व्हिडिओ सहज केलेला आहे, हे पहा। आईने इथे शेंगदाणे पण तळून घेतले, त्यानंतर काजूचे काप पण इथे तळून घेत आहेत। हे पहा, काजूचे काप ही आई थोडे लाल होईपर्यंत तळून घेणार आहेत, बघू शकता तुम्ही। सुकामेवा म्हणजे काजूचे काप हे टाकल्यामुळे आपला चिवडा अगदी छान लागतो खायला, खमंग। त्यानंतर डाळ तळून घेणार आहेत, हे पहा। डाळ तुम्ही भाजूनही घेतलं तरी चालतंय, कुणी कुणी भाजूनही टाकते, तर आम्ही तळूनच टाकतो। तुम्ही कसं टाकता ते कमेंटमध्ये सांगा मला। इथे बघा, आईने पूर्ण डाळ तळून घेतलेला आहे। त्यानंतर लगेचच कांदा तळून घेत आहेत। कांदा हे मी अगोदर बारीक चिरून वाळू घातला होता। वाळलेला कांदा टाकल्यावर आपला चिवडा एकदम छान होतो, खायलाही छान टेस्ट लागते। आपल्याला कांदाही थोडा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे बघा, पाहू शकता। इथे कांदाही आई पूर्ण लाल होईपर्यंत तळून घेत आहेत, हे पहा। त्यानंतर लगेचच कढीपत्ता पण तळून घेत आहेत, हे पहा। अशा पद्धतीने कढीपत्ताही तळून घेतलेला आहे। तर लगेच आई कोथिंबीर पण तळून घेणार आहेत, कारण की कोथिंबीर आपण मसाल्यासोबत जर टाकली तर करपते, त्यामुळे कोथिंबीर पण अगोदरच तळून घेणार आहेत, हे पहा। अशा पद्धतीने। तर आपण इथे थोडं तेल कमी करून घेणार आहोत, कारण की आपलं तळलेलं तेल थोडं जास्त होतं, त्यामुळे इथे आईने तेल काढून घेतलेलं आहे। त्यानंतर लगेच लसणाची पेस्ट व जिरे त्याच्यामध्येच बारीक करून घेतले होते, ते तळून घेणार आहेत। लसूण हे आपल्याला पूर्ण तळून घ्यायचं आहे, लाल होईपर्यंत खमंग असा तळायचा आहे, कारण की याने आपल्या चिवड्याला एकदम छान चव लागते। त्यानंतर इथे आपण मसाला पाहणार आहोत। हळद, मीठ, लाल तिखट व चिवडा मसाला इथे घेतलेला आहे। तिखट व मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता। इथे मी चिवड्याची पूर्ण 1 पुडी घेतलेली आहे। इथे आपल्याला सर्व मसाला तळायचा आहे, हे पहा। आता आपण हे पूर्ण मसाला चांगला तळून घेणार आहोत। चिवड्याची पुडी टाकल्यामुळे आपला चिवडा छान लागतो, नक्की तुम्ही टाका। हे बघा, आपल्याला हे मसाला पूर्ण तळून घ्यायचा आहे चांगला। आपल्याला मसाला तळायसाठी जास्त तेलही लागणार नाही, हे पहा। अशा पद्धतीने आपल्याला मसाला तळून घ्यायचा आहे। आता आपण हे चिवड्यावर असाच मसाला सोडून देणार आहोत, हे बघा। आता इथे मसाला पूर्ण आपलं सामान तळून घेतलं होतं त्याच्यावर टाकणार आहेत, हे पहा। अशा पद्धतीने टाकतायत,
हे बघा, आई थोडं थोडं हाताने हे करते. तुम्ही वाटलंच तर मोठ्या भांड्यामध्ये पण हे पूर्ण मिक्स करून घेऊ शकता. ते आम्ही मसाला तळण्यासाठी मोठ्या परातीमध्ये घेतलं होतं. हे आता आई आदर पूर्ण मिक्स करतायत बघा. हे पहा किती भारी आपला चिवडा दिसते. पूर्ण मसाला हे पहा पूर्ण आईने मिक्स करून घेतलेला आहे. पाहू शकता मोठ्या भांड्यामध्ये मिक्स केलेला आहे, त्यानंतर परातीमध्ये ओतून घेतलं होतं. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू